स्मृतीस्थळावर जाऊया। आपले प्रतिनिधी उमेश कनसकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, काय घडतंय स्मृतीस्थळावर? पुढच्या अर्ध्या तासात ठाकरे बंधू या स्मृतीस्थळावर पोहोचतील। उरलेत केवळ 30 मिनिट, काउंटडाऊन सुरू। नक्कीच लागवी काउंटडाऊन सुरू आहे। अवघे 30 मिनिटं उरलेले आहेत आणि आपण इथं पाहू शकतो आता स्मृतीस्थळावरती जे आहे ते कार्यकर्ते असतील दोन्ही पक्षाचे जमायला सुरुवात झालेली आहे। नेते मंडळी पण यायला सुरुवात झालेली आहे। आता जर आपण पाहिलं तर जे कार्यकर्ते आलेत ते स्वतः बाळासाहेबांच्या या स्मृतीस्थळावरून अभिवादन करतायत। कारण थोड्या वेळातच राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे पोहोचतील आणि इथे अभिवादन करतील आणि त्यानंतर पत्रकार परिषदेला जे आहे ती सुरुवात होईल आणि जी अधिकृत युतीची घोषणा आहे ती केली जाणार आहे। कारण मुंबई महानगरपालिका तोंडावर आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महापौर बसवायचा आहे आणि यासाठी ही सगळी जी युतीची घोषणा आहे आता थोड्या वेळात केली जाणार आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर साठम सुद्धा बसल्याचं दिसतंय। आज काय वाटतंय त्यांना जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्यावेळी त्यांची नेमकी काय त्यांच्याशी आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। आपल्यासोबत ज्येष्ठ नेते यांना यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करू। दिवाकर रावते सर आहेत। सर, आज खूप आनंदाचा क्षण आहे, भावनिक क्षण आहे सर, काहीतरी प्लीज। तर सध्या तर ते आता काही म्हणत नाहीयेत पण एक नक्कीच एक चांगली भावना आहे। सगळे शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील इकडे जमलेले आहेत आणि एकूणच काय तर या सगळ्या क्षणाची जी क्षणासाठी हे सगळे कार्यकर्ते इकडे जमलेले आहेत। आपण बोलूयात, आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, थोड्या वेळातच घोषणा होणार आहे। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, नेते मंडळी, उत्साहाचं आनंदाचं वातावरण। सोनियाचा दिवस आहे, मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा हा दिवस असल्यामुळे याच्या बाबतीत मी असंच म्हणेल की आदरणीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं, त्यांना जे मनापासून वाटत होतं ते आज प्रत्यक्षात येणार आहे। त्यामुळे सगळ्या मुंबईमध्येच नव्हे पण संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर या प्रसंगाची उत्सुकता निर्माण झालेली आहे। तो प्रसंग आता नजीक आलेला आहे आणि मुंबईचं पूर्णपणे परिवर्तन घडवून या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता येण्याच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची एक चाहूल आम्हाला लागलेली आहे। अतिशय महत्त्वाची चाहूल आम्हाला लागलेली आहे अशी प्रतिक्रिया समोर येते। माझा आवाज येतोय उमेश तुम्हाला? आणि दोन्ही भाऊ एकत्र ज्यावेळी येतात त्यावेळी निश्चितपणे एक मोठी क्रांती होईल। मराठी माणसांवर अधिराज्य करणारे हे दोघे भाऊ आणि यांच्याचमुळे महानगरपालिकेला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळेल। तर पाहू शकतो आपण की माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये वसलेला पाहायला मिळतो। अजूनही काही उमेश, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? जाण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत नक्कीच लागवी आवाज पोहोचतोय। अगदी मी विनंती करते, तिथे अरविंद सावंत सुद्धा आहेत। शक्य असेल तर त्यांच्याशी संवाद मला काही साधता येईल का? नक्कीच थोड्या वेळामध्ये आपण अरविंद सावंत यांच्याशी पण संवाद साधण्याचा प्रयत्न करू, पण तत्पूर्वी आपल्यासोबत आमदार महेश सावंत आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। महेश सावंत इकडे होते, त्यांच्याशी चर्चा करूया। हारून खान जे आमदार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया। सर, एक 2 मिनिटं सर, एक आनंदाचा क्षण आहे कारण दोन्ही कार्यकर्ते आपण बघतो दोन्ही पक्षाचे मोठ्या प्रमाणात इथं जमा झाले। थोड्या वेळातच युतीची घोषणा होईल। थोड्या वेळात 12 वाजता होणारच आहे युतीची घोषणा। आता दोन्ही नेते साहेबांचा आशीर्वाद घेतील। दोन्ही, जसं मी म्हणतो की दोन्ही ह्याच्यामध्ये ज्या वाटाघाटी होत्या त्या वाटाघाटी कुठपर्यंत पोहोचल्यात? कारण युतीची घोषणा होताना जागा वाटपासंदर्भात अजूनही काही क्लिअर झालेलं नाही। 100% झालंय ना, ते पण होणार ना। आता युती झाली म्हटल्यावरती जागा वाटप होणारच। महापौर युतीचाच बसेल? महापौर ठाकरे बंधूंचाच बसणार। आपल्यासोबत आमदार हारून खान पण आहेत। सर, कसं वाटतं, कारण तुम्ही पण या सगळ्या युतीच्या सगळ्या संदर्भात सातत्याने चर्चा करत होतात, या वाटाघाटीमध्ये होतात आणि ही व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात, कसं तुमच्या काही भावना? हो, आमच्या सर्व शिवसैनिकांची आणि मनसैनिकांची भावना हीच आहे की हे दोघे भाऊ जेव्हा एकत्रित येतील तर ह्या नवीन इतिहास आपला या महाराष्ट्रामध्ये घडणार आहे आणि पूर्ण मुंबईमध्ये फक्त नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला हा जो क्षण आहे ह्याचा गवाही देण्यासाठी आता 12 वाजता सगळे तिथे जमणार आहेत आणि एक मोठा निर्णय दोघा भावांनी घेतलेला आहे आणि आम्ही फक्त मुंबई नव्हे तर पुढच्या वेळेत महाराष्ट्रात सुद्धा आमची युती येणार, काबीज करणार आहोत। आमच्याशी बोलल्याबद्दल। तर युती
युती होते. युतीबद्दल दोन्ही पक्षामध्ये आनंदाच्या भावना आहेत. कार्यकर्ते नेते असतील या सगळ्यांना वाटतं होतं की युती अगदी व्हावी. अगदी उमेश, मी तुमच्याकडे काही सेकंदात येणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.